ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी ॲप आधारित टॅक्सी सेवांना पर्याय म्हणून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच MMR परिसरात देवाभाऊ सहकार टॅक्सी ही नवी सेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे। दिल्लीतील भारत टॅक्सीच्या धर्तीवर उभारण्यात येणारा हा उपक्रम सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। या उपक्रमाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक आणि मालक यांची बैठक नुकतीच पार पडली। मात्र या उपक्रमावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानं या योजनेभोवती वाद निर्माण झाला आहे। मग नेमका हा देवाभाऊ सहकार टॅक्सी उपक्रम काय आहे, तो कसा काम करणार आहे, त्यावर टीका नेमकी का होते आहे आणि या टीकेला काय उत्तर देण्यात आलं आहे, आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, महा MTP मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील टॅक्सी उद्योगामध्ये मोठे बदल झाले आहेत। ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना सहज आणि जलद सेवा उपलब्ध झाली आहे। मात्र दुसरीकडे अनेक टॅक्सी चालकांकडून वाढत्या कमिशनबाबत, अनिश्चित उत्पन्नाबाबत आणि खासगी ॲप कंपन्यांच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। चालक संघटनांकडून वारंवार असा आरोप केला जातो की मोठ्या ॲप कंपन्यांच्या कमिशन पद्धतीमुळे चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून त्यांचं आर्थिक शोषण देखील होत आहे। याच पार्श्वभूमीवर देवाभाऊ सहकार टॅक्सी ही संकल्पना पुढे आली आहे। हा केवळ टॅक्सी बुकिंग ॲप नसून सहकार तत्वावर आधारित एक वाहतूक उपक्रम असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। या मॉडेलमध्ये चालकांना केवळ सेवा पुरवठादार म्हणून नव्हे तर भागीदार म्हणून स्थान दिलं जाणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। त्यामुळे कमिशनचं प्रमाण कमी ठेवून चालकांच्या हातात अधिक उत्पन्न राहील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। या सेवेमध्ये आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी आणि चालक यांना जोडलं जाणार आहे। ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट्स आणि ग्राहकाभिमुख सेवा यावर भर दिला जाणार आहे। त्यामुळे प्रवाशांना सुलभ सेवा मिळेल तर चालकांना अधिक राईड्स आणि अधिक कमाईची संधी देखील उपलब्ध होईल। या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वाहन मालकी। अनेक चालकांना स्वतःची टॅक्सी घेण्याची इच्छा असते, मात्र आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नाही। त्यामुळे आता पात्र चालकांना वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा देखील प्रस्ताव आहे। यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे चालकांना रोजगारासोबतच उद्योजक होण्याची संधी देखील मिळू शकते। याशिवाय चालक आणि त्यांच्या कुटुंबासाठी विमा संरक्षण, कल्याणकारी योजना, महिला चालकांना प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला देखील प्रोत्साहन देण्याचा समावेश या उपक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजेच हा उपक्रम केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून चालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर देखील भर देणारा आहे। मात्र या घोषणेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असा आरोप केला आहे की या उपक्रमासाठी सुमारे 2000 टॅक्सी उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी मुंबई बँकेच्या ठेवीदारांचा पैसा वापरला जाणार आहे। मुंबई बँक ही कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची खाजगी मालमत्ता नसून सामान्य नागरिक, शेतकरी आणि लघु उद्योजकांच्या पैशांची जबाबदारी असल्याची संस्था आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। तसेच देवाभाऊ या नावावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत कर्ज वाटपाचे निकष, व्याजदर आणि मंजुरी प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। दमानिया यांच्या या आरोपांना आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की कोणतीही माहिती न घेता करण्यात आलेली ही टीका दिशाभूल करणारी आहे।
वाहन कर्ज देणं हे कोणत्याही बँकेच्या नियमित कामकाजाचा भाग असतो आणि मुंबई बँकही त्याच नियमांनुसार काम करत आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार तरुण, व्यावसायिक आणि लघु उद्योजक यांच्याप्रमाणेच वाहन खरेदीसाठी पात्र व्यक्तींनाही कर्ज दिलं जातं. दरेकर यांनी स्पष्ट केले की देवाभाऊ सहकार टॅक्सी हा मुंबई बँकेचा उपक्रम नसून नोंदणीकृत देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्थेचा प्रकल्प आहे. मुंबई बँक केवळ पात्र लाभार्थ्यांनाच नियमांनुसार आणि प्रचलित व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. देवाभाऊ या नावावरील वादाबद्दल बोलताना दरेकर यांनी सांगितलं की एखाद्या सहकारी संस्थेनं आपल्या उपक्रमाला कोणतं नाव द्यायचं हा त्या संस्थेचा अधिकार आहे. तसेच टॅक्सी चालकांचं कथित शोषण करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना पर्याय म्हणून सहकार क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यात काय गैर आहे असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत देवाभाऊ सहकार टॅक्सी हा उपक्रम सध्या आशा, अपेक्षा आणि वाद या तिन्ही गोष्टींना केंद्रस्थानी आहे. एका बाजूला चालकांना भागीदारी, आर्थिक मदत आणि कमी कमिशनचं आश्वासन दिलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला या उपक्रमाच्या आर्थिक रचनेबाबत आणि राजकीय प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात किती यशस्वी ठरतो, चालकांना त्याचा नेमका किती फायदा होतो आणि खासगी ॲप आधारित टॅक्सी सेवांना तो कितपत प्रभावी उपाय ठरतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. या उपक्रमावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.